हॅलो यू गाईज, वेलकम बॅक. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आज आहे थर्सडे. सो आपल्याला जायचं आहे स्वामींच्या मठात. तर मी आता व्लॉग स्टार्ट केलाय म्हणून. आणि पप्पा रेडी होत आहेत. झालं का पप्पा? तर पप्पांचं झालं की रेडी टू गो. ॲक्च्युली पडतोय खूप जोरात पाऊस. काय माहिती आज अचानक कसं काय आला. आज आता तर मे महिना सुरू आहे ना. हा पप्पा, हा छत्री घ्या ना. पाय स्लिप होत आहे ना, आरामात या. इथून का उघडताय? ऑन दी स्पॉट मे महिन्यात पाऊस आला, त्याच्यामुळे आमच्याकडे एकच छत्री आहे सध्या वरती. ती पण पप्पांनी मगाशी पाहुणे आले तेव्हा टेबलवर चढून काढली आहे ना. मे महिन्यात कोणाला माहित असतं? आता अजून 1 महिन्यानंतर सुरू असू शकतो ना पावसाळा. जून महिन्यात असतो. खरं तर आम्ही जाणार होतो चालत, पण आता आरतीची वेळ होऊन जाईल चालत पोहोचतोपर्यंत. त्यामुळे रिक्षा बघावी लागणार आहे पप्पा आपल्याला, कारण आपण आता नाही पोहोचू शकत. इथं पाऊस होता त्याच्यामुळे स्लो चालावं लागतंय. ही बघा इथे रिक्षा दिसते. माळसाकण साईड येते, माळसाकण साईड येते. तो स्वामींचा मठ आहे. ते पलीकडे जातात गंगानगरला कोपऱ्याला. हा, त्या कॉर्नरला येते. येथे जावं. चला. आलोय आम्ही दर्शन घेऊन बाहेर. आता मी काय शूट नाही केलं, कारण का केंद्रात तिकडचे काही नियम असतात, सो ते फॉलो करायला लागतात आपल्याला. आतमध्ये आरती वगैरे झाली, प्रसाद वगैरे घेतला. आम्ही आता निघालोय घरी जायला, है ना. केंद्राचे काही नियम असतात. आपण ते रादर कोणताही बोलतात ना, अशा प्लेसवरती गेल्यावरती शूट आपण करत राहिला तर तिकडेच लक्ष राहतं ना, आपल्याकडून सेवा नाही होत मग ना. आणि ते त्यांनी सांगितलं तुझं काय, दर्शन झाल्याच्या नंतर प्रसन्नता जी एक येते वेगळी स्वामींच्या दर्शनाने. मस्त वाटतंय. चला जाऊया. जेव्हा मी मुंबईला होतो ना, तेव्हा आमच्या घराच्या इकडेच मठ होता, परेलचा मठ. माहीत असेल बऱ्याच लोकांना. रेल्वे ना, सेंडना आहे काय वर्कशॉप. हां, सेंट्रल रेल्वे वर्कशॉप. तिकडच्या मठात आम्ही दर गुरुवारी जायचो. आणि जिकडे मी ऑफिसला होते तर तिकडे तर सदाशिव लेन, सदाशिव लेन जो गिरगावचा मठ आहे त्याच्या बाजूलाच मी ऑफिसला होते, त्याच्यामुळे रोजच दर्शन व्हायचं. पण इकडे आल्यापासून आम्ही जातच, म्हणजे मी तर मला आठवतं इथे आल्यापासून आज आले, है ना. हो, पहिल्यांदा इकडच्या म्हणजे इकडच्या केंद्रामध्ये. मुंबईला असताना तर रोजच व्हायचं माझं, कारण माझं ऑफिसच्या बाजूलाच होता. घरी येताना मी रोज संध्याकाळच व्हायची ना, दर्शन घेऊनच यायचे. आणि थर्सडेला आम्ही जायचो, जेव्हा आम्ही तिथे जॉबला नव्हते, थर्सडेला जायचो आम्ही परेलच्या मठात वर्कशॉप. चांगलाच पाऊस झाला इथे, है ना. ओला झाला रस्ता. मी आणि पप्पा चालत चाललेलो, ऑलमोस्ट पोचायला आलो आणि पूर्ण रोडची लाईट गेली आहे, पूर्ण अंधार.
जेवढे पण कार्स वगैरे फक्त त्यांची जी हेडलाईट आहे त्यांनी दिसतं फक्त. केवढा अंधार झालाय. आली आली लाईट आली. हा पप्पा घ्यायची आहे का भाजी? ओळखीचे झाले भाजीवाले. घ्यायची आहे का बोलले भाजी? मम्मीला मेथीची भाजी आणली. हा त्याप्रमाणे त्याला खूप मातीच आहे. आता इकडे पण मेथीच्या भाजीला मातीच असणार ना. पाऊस नाही काही जे आहेत दुकानदार ते काय करतात की धुतात पाण्यामध्ये ते आणि देतात ग्राहकांना. आता ही डायरेक्ट शेतकऱ्याची होती. शेतकरी कुठे धुवत बसणार. मला सांगा की या रोडला त्यामुळे काय झालं मी घेतली तर घरी आल्यानंतर म्हणे त्याला मातीच किलोभर होती. अरे किलोचं त्यांनी काय ती भाजी किलोवरती आणली होती का मी? ती त्याची पेंडी बांधली जाते गड्डी. 15 रुपये 20 रुपये अशी गड्डी असते. त्याच्यात मातीचा काही विषयच नाही. भाजी चांगली असण्याला महत्त्व. त्या रोडला किती अंधार आहे. थोडंच अंतर राहिलंय आता. खूप मी पप्पांना लॉंग काढलं. एका पप्पांना मी एका गल्लीमध्ये घेऊन गेले कॉन्फिडेंटली की हा रस्ता बरोबर आहे आणि तो रस्ता चुकीचा होता. त्यामुळे आम्हाला लॉंग कट पडलं. त्यामुळे खूप लॉंग कट पडला आम्हाला. त्याच्यामुळे पप्पा वैतागलेच होते माझ्यावर आत्ता. पण आता पोचलोय तर शांत झाले. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण आलो असतो तर लवकर आलो असतो ना. इकडे बघा ना लेट झाला माझ्यामुळे लॉंग कट पडला ना. हो बरोबरच आहे. आपल्याला जर उजव्या हाताला यायचं आहे तर डाव्या हाताला जाऊन परत उजव्या हाताला येणं म्हणजे किलोमीटर वाढतातच ना. चला आता आलं ना. आलंय बरोबर. बापरे तर पोचलोय आम्ही आता घरी. आणि मला बोलायचं होतं एक की मला माहिती आहे की व्लॉग्स खूप छोटे बनत आहेत. खूप स्मॉल म्हणजे एकदम बोलतात ना की 7-8 मिनिटाचे बनतात. एकदम कमी ड्युरेशनचे. ॲक्च्युली झालं असं की इकडे शिफ्ट झाल्यापासून ना अजून मी एवढी स्टेबल झाले नाही आहे. आणि हे मम्मीचं आजारपण आणि ऑपरेशन ह्या सगळ्यामध्ये तिला आराम करण्याची गरज आहे. सो मी घरात काही शूट करत नाही. फक्त जेव्हा बाहेर निघते तयारी करून तेव्हा व्लॉग स्टार्ट करते आणि मग घरी आल्यावर एंड करते. त्यामध्ये खूप शॉर्ट ड्युरेशनचे बनतात. बट मला माहिती आहे की मी इम्प्रूव्ह करत राहीन. तर मी एक प्रॉमिस नक्की करू शकते की व्लॉगमध्ये इम्प्रूव्हमेंट मी नक्की आणेन. तर बस आजपुरतं इतकंच. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि तुम्ही लोक मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही आहे. मी इंस्टाग्रामवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असते. सो मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि ह्या व्हिडिओवरती मी लाईक एम ठेवते 10 लाईक्सचा. सो प्लीज तेवढे कंप्लीट करायला मला हेल्प करा. आणि बस आजपुरतं भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.